नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। काय बघणार तर आपण राज्य व्यवस्था या जे प्रश्न आलेले आहे, राज्यसेवा गट ब चा जो पेपर झालेला आहे मुख्य परीक्षेचा, त्यामधील काय तर पॉलिटीचे आपण काय बघणार आहे तर आन्सर बघणार। बघा मित्रांनो, बरेच काय म्हणू आपण जवळपास सर्वच प्रश्न आपल्या नोट्स मधून आलेले आहे। काय असेल काही आपण क्लासमध्ये सुद्धा काही पॉइंट लिहून दिलेले आहे, त्यामधून सुद्धा मुलांना काय फायदा झालेला। तर बघा, भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांची स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे? तर आपल्याला माहित आहे आर्टिकल 340 नुसार काय असेल, मागासवर्गीय आयोग स्थापन करण्याचा अधिकार कोणाला? तर आपल्याला माहित आहे राष्ट्रपतींना। परत बघा, हा नोट्स मधील जशास तसा पॉइंट बनू। खालीलपैकी योग्य विधाने ओळखा। प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल, हे विधान काय आहे तर बरोबर आहे। परत बघा, प्रत्येक उच्च न्यायालय अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकार असेल, अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील, हे सुद्धा विधान बरोबर आहे। तिसरा पॉइंट बघा, क मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपाल वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे न्यायाधीश यांनी मिळून बनलेला असेल। राज्यपालांना वेळोवेळी नियुक्त जे, तर हे विधान काय असेल चुकीचं आहे। अ आणि ब विधान काय असेल तर बरोबर आहे। तर हे बघा नोट्स मधील काय तर आपण प्रूफ जोडलेले आहे। खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आज आपण एक्सप्लेनेशन पेक्षा काय बघणार तर आन्सर बघण्याची काय असतात आपल्याला उत्सुकता। राज्यपाल केंद्र व राज्य सरकारमधील दुवा आहे, हे काय असेल तर पहिलं ऑप्शन अ विधान बरोबर आहे। राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख आहे। वास्तविक प्रमुख कोण असतात तर मुख्यमंत्री असतात, म्हणून ब विधान काय असेल तर चुकीचं आहे। परत बघा, कलम 153 मध्ये राज्यपाल पदाची काय तरतूद सांगितलेली आहे, तर काय असेल कलम तरतूद बरोबर आहे राज्यपाल पदाची। अ आणि क काय असेल तर बरोबर आहे। बघा, ब या ठिकाणी सुद्धा गेलेला आहे, इथे फक्त क आहे आणि इथे फक्त अयोग्य म्हटलेलं आहे, तर ऑप्शन क्रमांक 3 काय असेल तर बरोबर असेल। बघा, राज्यपाल पदाबद्दल काय तर नोट्स मधील पॉइंट पाहायला मिळेल। राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणत्या पात्रता सांगितलेल्या आहे? त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, हे विधान बरोबर आहे। तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा, हे सुद्धा विधान काय असेल तर बरोबर पाहायला मिळतात। त्याने आर्थिक लाभाचे पद धारण केलेले नसावे, तो भारताचा काय नागरिक नसावा, तर हे सर्व विधाने काय असेल तर बरोबर आहे। वरील पैकी सर्व म्हणू आपण। परत बघा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा। उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, तर हे विधान काय तर बरोबर आहे आर्टिकल 64 नुसार, व ते कोणतेही अन्य लाभाचे पद धारण करणार नाही। उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील, तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेच्या सभापती पदाची कर्तव्य पार पाडणार नाही, तर बरोबर सांगितलेलं आहे। बघा, उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद 65 अन्वये राष्ट्रपती म्हणून कार्य किंवा राष्ट्रपतीचे कार्य, तेव्हा ते काय करणार तर राज्यसभेचे सभापती म्हणून कर्तव्य पार पाडणार नाही। एकच व्यक्ती दोन ठिकाणी नसणार, म्हणून हे सुद्धा विधान बरोबर आहे। परत बघा, अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील, तेव्हा अनुच्छेद 97 ने राज्यसभेच्या सभापतीला प्रदेय असलेले कोणतेही वेतन भत्ते मिळण्यास हक्कदार नसतात, तर हे सुद्धा विधान काय तर बरोबर आहे। बघा, मग त्यांना वेतन आणि काय भत्ते राष्ट्रपतीप्रमाणेच मिळणार, तर वरील सर्व विधाने काय असणार बरोबर असणार। हे काय नोट्स मधील आपल्याला पॉइंट पाहायला मिळतात। खालील कोणते विधान योग्य म्हटलेलं आहे? आर्टिकल 168 विचारलेला आहे। बघा, संबंधित काय असेल तर आपल्याला माहित आहे काय असणार, 168 नुसार विधिमंडळ सांगितलेलं आहे। प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल, ज्यामध्ये राज्यपाल असतील, पहिलंच विधान काय म्हणू आपण बरोबर आहे। परत बघा, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश या दोन राज्यात 2 सभागृह असतील, असं काही सांगितलेलं आहे का तर बिलकुल नाही। जेथे राज्यांचे कायदेमंडळाचे 2 सभागृह असते तेथे एक मिनिट, पहिलं बरोबर आहे, परंतु आपल्याला काय विचारलेलं आहे संबंधित नाही। बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक आणि यूपी 2 राज्य, या राज्यामध्ये 2 सभागृह आहे, तर आपल्याला माहित आहे, तर हे सुद्धा विधान काय असणार तर बरोबर असणार। जिथे राज्यांच्या कायदेमंडळाची 2 सभागृहे असतील, तेथे एक विधान परिषद आणि दुसरे
विधानसभा म्हणून ओळखले जातात. जिथे फक्त एकच सभागृह असेल तिथे विधान परिषद म्हणून ओळखले जातात का? तर हे विधान मात्र चुकीचं आहे. बघ आपल्याला विचारलेलं आहे संबंधित नाही, तर हे विधान काय असेल? ऑप्शन क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतात. इथे काय असणार? तर विधानसभा. बघा हे 168 वारंवार प्रश्न विचारतात. हा एरिया काय असेल? तर वारंवार प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्याशी एक नाही? तर आपल्याला माहित आहे मूलभूत कर्तव्य 42व्या घटना दुरुस्तीने आपण घेतलेले आहे. संविधानाचे पालन करणे आपल्याला माहित आहे. त्यानंतर भारतीय लोकांचे काय? सामंजस्य वाढवणे हे सुद्धा काय तर आहे. वेळेवर कर भरणे हे मात्र काय? तर कर्तव्य नाही. मतदान करणे हे काय? तर कर्तव्य नाही. मग ऑप्शन क्रमांक 3 काय असणार? तर यांचं आन्सर म्हणू आपण. ठीक आहे. नैसर्गिक पर्यावरण रक्षण करणे वगैरे यांची काय तर आपली ट्रिक सुद्धा यूट्यूब अवेलेबल आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागासवर्गीयातील क्रिमिलेअर ही संकल्पना मांडलेली आहे? तर 1952 मध्ये आपल्याला माहित आहे काय? इंदिरा साहनी सरकार. इंदिरा साहनी विरुद्ध काय? भारत सरकार म्हणू आपण. त्यांनी काय केलेलं असेल? खटला दाखल केलेला. हे बघा नोट्समध्ये काय तर इंदिरा साहनी दिलेलं नाही, परंतु 1992 वगैरे वगैरे ह्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि काही पॉईंट मी एक्स्ट्रा लिहून देत असतो. बघा इंदिरा साहनी 1992. विधानसभेचा कार्यकाळ आपल्याला माहित आहे किती वर्षाचा असतो? 5 वर्ष. मग अला 3 2 ठिकाणी पाहायला मिळतात. ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असेल? तर सरपंच असतात. तर ऑप्शन क्रमांक 2 विधान परिषदेचा काय म्हणू? कार्यकाळ स्थायी सभागृह असणार. आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख कोण? तर मुख्यमंत्री असतात. हे बघा आपली काय असेल? पंचायत राजची जी नोट्स आहे त्यामधील आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. ठीक आहे. उपसरपंच, सरपंच वगैरे. सरपंच नसेल तर उपसरपंच असतात. संविधानातील मूलभूत हक्काच्या तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर आपल्याला माहित आहे वारंवार काय या समित्यावर प्रश्न विचारतात. तर काय असेल? JB कृपलानी. ऑप्शन क्रमांक 3 पाहायला मिळतात. तर बघा मूलभूत हक्क उपसमिती JB कृपलानी. अनुच्छेद 51 मध्ये राज्य हे काय असेल? प्रयत्नशील असेल. तर काय असतात? आंतरराष्ट्रीय रिलेटेड काही गोष्टी सांगितलेल्या आहे. कशामध्ये? तर आर्टिकल 51 मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षाचे संवर्धन करणे. बरोबर आहे. परराष्ट्र धोरणाचे संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवण्यासाठी हे सुद्धा विधान बरोबर आहे. राष्ट्रामध्ये न्यायसंगत व सन्मानपूर्व संबंध राखण्यासाठी, आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी. तर वरील पैकी काय असणार? सर्व असणार. हा DPSPचा भाग पाहायला मिळतात आपल्याला. हे बघा आर्टिकल 51 नोट्स मधील खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधातील भारतीय वित्त आयोगाच्या भूमिकेचे योग्य स्पष्टीकरण करतो? तर आपल्याला माहित आहे वित्त आयोग काय असेल? आर्टिकल 280 नुसार. हा प्रश्न पॉलिटीमध्ये सुद्धा पाहायला मिळतात आणि काय असेल तर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा पाहायला मिळतात. तो राष्ट्रपतींना राज्यातील पाणी तंटे संबंधी आहे का? तर नाही. यासाठी वेगळा जलविवाद असतात आर्टिकल 262 नुसार. तो राज्याच्या कर्ज घेण्याच्या अधिकाराचे वाटप करतो. कर्ज वगैरे का? तर नाही. तो केंद्र आणि राज्यामध्ये काय महसूल कर वाटप करण्यासंबंधी शिफारस. तर हे विधान काय असणार? तर बरोबर आपल्याला पाहायला मिळतात. वित्त आयोग अध्यक्ष वगैरे त्यावेळेस सांगत असतो आपण की कशासाठी वगैरे वित्त आयोग स्थापन केले जातात. काय म्हणू? तर बेसिक प्रश्न पाहायला मिळतात. परत बघा कायद्यापुढे समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत? राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्य निर्वाहीसाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसणार. 361 नुसार 361 आर्टिकल आपल्याला माहित आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल. परत बघा परदेशी सार्वभौम राजदूत. परदेशी सार्वभौम म्हटलेला आहे. राजदूत राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी व फौजदारी कारवाईपासून मुक्तता मिळतात. हे सुद्धा विधान काय असणार? बरोबर असणार. संयुक्त राष्ट्र संघटना व त्यांची अभिकरणे यांना काय तर राजनैतिक विशेष अधिकार प्राप्त असतात. आर्टिकल काय असेल? 14 मध्ये आपल्याला भरपूर अपवाद पाहायला मिळतात. ठीक आहे. तर वरीलपैकी काय असणार? सर्व यांचं आन्सर असणार. हे बघा नोट्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात राष्ट्रपती उपराष्ट्रपती राज्यपाल यांना काय तर आर्टिकल 361. तसंच संसद विधिमंडळ वगैरे. परत बघा
संसद आणि काय विधिमंडळामध्ये जे आपले सदस्य आहेत त्यांना काय विशेष अधिकार पाहायला मिळतात. सभागृहातील वृत्त, जे आपले पत्रकार असतात त्यांना काय तर फौजदारी गुन्ह्यापासून संरक्षण असतात. काय असेल तर योग्य वृत्तांकन असेल तर. कलम 14 मध्ये बघा फरक आहे. राष्ट्रप्रमुख, राजदूत, युनो संस्था, दिवाणी आणि फौजदारी पासून त्यांना संरक्षण असतात. 31C वगैरे 14 आणि 19, जेव्हा 14 आणि 19 कलम काय म्हणू आपण निलंबित बघतो आपण. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचे तत्व सांगितलेले आहे? तर आपल्याला माहित आहे आर्टिकल 164(2) मध्ये या गोष्टी पाहायला मिळतात. कधी कधी आर्टिकल 75 विचारतात, यावेळेस काय असेल तर 164 विचारलेला आहे. हे बघा 164(2) नुसार सर्व राज्याचे मुख्यमंत्री हे पदसिद्ध सदस्य म्हटलेले आहे. आता पदसिद्ध सदस्यामुळे काय असेल तर आंतरराज्य परिषद येणार. परत बघा सदस्य जर म्हटलं असतं तर दोन्ही आन्सर आले असते, परंतु इथे पदसिद्ध म्हटलेलं आहे त्यामुळे काय असणार तर आंतरराज्य परिषद आन्सर आपल्याला पाहायला मिळणार. हे आंतरराज्य परिषद वगैरे काय तर सदस्य पाहायला मिळतात. तर ठीक आहे मित्रांनो, काय तर आपण सर्व आन्सर बघितलेले आहे आणि यावरच काय तर डिटेल्स व्हिडिओ आपण बनवणार आहे एक्सप्लेनेशनचा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.